घरोघरी तीच परी आणि सांगणार नाही तीच खरी असा विचार करून आपल्या घरातला पसारा आपण दडवून ठेवतो, पण त्याचा परिणाम असा होतो की आवश्यक वस्तू वेळेवर सापडत नाही आणि घरात युद्धाचे प्रसंग येतात। घरोघरची हीच समस्या लक्षात घेऊन रक्षा इनामदार यांनी सुरू केला एक वेगळा आणि उपयोगी व्यवसाय, गेट ऑर्गनाइज विथ रास। रक्षा यांचा व्यवसाय म्हणजे लोकांच्या घरातील जागा नीटनेटकी आणि टापटीप करून देणे। किचन, हॉल, बेडरूम, मुलांची खोली, ऑफिस अशा वेगवेगळ्या जागा तर नीट लावून देतात। क्लायंटच्या गरजेनुसार आणि जागेनुसार सगळं सामान व्यवस्थित लावलं जातं। या कामाची सुरुवात होते ती डिक्लटरिंगने। जुन्या न लागणाऱ्या वस्तू बाजूला काढून उपयोगी वस्तू छान रचून दिल्या जातात। त्यासाठी वेगवेगळे बॉक्सेस, बास्केट्स, ट्रे, हँगर यांचा वापर केला जातो। ज्वेलरी ऑर्गनाइज करण्यासाठी छोटे मोठे पाउच देखील वापरले जातात। या सेवेसाठी तासानुसार पैसे घेतले जातात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोशल मीडियाचा वापर करून त्यांनी हा व्यवसाय लोकांपर्यंत पोहोचवला आहे। मी पहिले होम सर्वे करतात, म्हणजे मला काही क्लायंटनी मेसेज केला की हा मला हे माझा वॉर्डरोब आणि किचन करायची, की सगळे मोस्ट ऑफ द इन्क्वायरीज वॉर्डरोब आणि किचनचीच आहेत। होम सर्वे म्हणजे व्हिडिओज आणि फोटोज मला क्लायंट पाठवतं व्हॉट्सअपवर। मी ॲनालाइज करते की किती आहे कपडे, काय आहे आणि ऑर्गनायझर्स लागणार का, ह्यांच्याकडे ऑर्गनायझर्स असेल तर आय कॅन यूज इट, नाही असेल तर आय ऑर्डर इट, किती वेळ लागेल। सर होम सर्वेमध्ये हे पण असतात की क्लायंटची रिक्वायरमेंट काय, डिक्लटरिंगची गरज आहे का, तर डिक्लटरिंगची गरज आहे तर पहिले डिक्लटरिंग प्रोसेस असतात की काय कपडे तुम्हाला ठेवायचे, काय कपडे तुम्हाला डिस्पोज करायचे या डोनेट करायचे। तर मी तर म्हणजे सगळे क्लायंटला हे सांगतात की तुम्ही पहिले हे करा की कोणी कोणी कपडे आहे ना हे तुम्ही व्यवस्थित बघून घ्या आणि किती जुने आहे, किती वर्ष झाले, तुम्हाला परत वापरायचे आहेत का, तुम्हाला येतात का, फिट होत आहेत का की नाही द्यायचे, की देन यू शुड डिस्पोज इट और यू गिव इट टू सम नीडी पीपल। आणि काय लोकांना असं असतात की डिक्लटर पण नाही करायचे, सगळंच ठेवायचे, तर हे तुम्ही सगळंच ठेवायचे तर कुठे ठेवणार, तर डिक्लटरिंग तर म्हणजे इज रिअली रिक्वायर्ड। आज अनेक लोक त्यांची ही सेवा घेऊन स्वच्छ प्रसन्न घराचा अनुभव घेत आहेत। विशेषतः वयोवृद्ध लोकांसाठी रक्षा यांचा हा व्यवसाय वरदान ठरत आहे। योग्य गरज बघून घेतलेला निर्णय आणि मेहनत यामुळे रक्षा यांचा हा व्यवसाय यशस्वी झाला आहे। थोडक्यात काय तर उद्योजकतेची संधी ओळखून त्यात गरजेनुसार काम करणं ही काळाची गरज आहे। हेच रक्षा यांच्या उदाहरणातून सिद्ध होतं। अशाच नवनवीन बिझनेस आयडियाज पाहण्यासाठी भेटूयात यशस्वी उद्योजकच्या पुढच्या भागात।